वेदरण्य या आकर्षक भारतीय शहरात हिरवीगार जंगले आणि चमकणारे धबधबे यांच्यामध्ये वसलेले सूर्य आणि सान्वी यांनी त्यांच्या कुटुंबांना एकत्र करून गाठ बांधली. सूर्याचे कुटुंब, रावांचे आणि सानवीचे कुटुंब, कुमारचे, आनंदी होते. नवविवाहित जोडप्याने त्यांच्या कुटुंबियांसह वेदरण्याचा शोध घेण्याचे ठरवले. त्यांचा पहिला मुक्काम होता प्राचीन वेदरण्य मंदिर. मंदिराच्या गुंतागुंतीच्या कोरीवकामातून ते फिरत असताना राव आणि कुमार यांचे हसणे आणि कथा सामायिक झाल्या. सूर्याचे वडील रघुराम आणि सानवीचे वडील रवींदर यांना योगाची आवड होती. त्यांच्या माता नलिनी आणि सुनीता पारंपरिक स्वयंपाकाशी जोडल्या गेल्या. आर्या आणि रिया ही धाकटी भावंड अविभाज्य झाली. त्यांनी शहराच्या दोलायमान बाजारपेठांचा शोध घेतल्याने कुटुंबे अखंडपणे विलीन झाली. सूर्याचे आजोबा दादांनी वेदरण्याच्या इतिहासाच्या कथा सांगितल्या. प्रत्येक दिवसागणिक कुटुंबातील बंध अधिक घट्ट होत गेले. एका संध्याकाळी ते मंदिराच्या पायऱ्यांवर जमले असताना रघुरामने कौटुंबिक परंपरा मांडली. राव आणि कुमार. महिने उलटले आणि वेदरण्याने दोन कुटुंबांचे सुंदर मिश्रण पाहिले. सूर्य आणि सानवीच्या प्रेमाने त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांना एकत्र केले होते. त्यांचे घर हास्य, प्रेम आणि एकजुटीच्या उबदारतेने गुंजले. वेदरण्याच्या टेकड्यांवर सूर्य मावळत असताना कुटुंबे एकत्र बसली. रघुराम हसला. आम्ही आता फक्त राव आणि कुमारांचे नाही, आम्ही एक कुटुंब आहोत. रवींदरने होकार दिला. प्रेम आणि आनंदात एकत्र. सूर्य आणि सानवीने हात धरले. त्यांच्या कुटुंबियांच्या मिलनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राव आणि कुमार हे एक प्रेमळ कुटुंब बनले. सूर्य आणि सानवीचे लग्न बहरले. वेदरण्य यांनी त्यांचे मिलन प्रेम आणि एकतेचे प्रतीक म्हणून साजरे केले. वर्षांनंतर त्यांच्या मुलांना प्रेम आणि एकत्रतेचा वारसा मिळाला. कुटुंबाच्या हृदयस्पर्श कथेने पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांचे बंधन अतूट राहिले. प्रेमाच्या सामर्थ्याचा दाखला. दोन परिवार एक झाले. त्यांना कुटुंबाचा खरा अर्थ समजला होता. त्यांच्या सन्मानार्थ शहराच्या वार्षिक उत्सवाचे नाव राव कुमार एकता दिवस असे ठेवण्यात आले.